डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। तर नमस्कार मित्रांनो, मी प्रणय आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत सेनापती बापट रोडच्या बाजूलाच असलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक या म्युझियममध्ये। तर आज मी तुम्हाला हे पूर्ण म्युझियम डिटेलमध्ये दाखवेन आणि त्याचबरोबर या म्युझियममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरलेले काही वस्तू हे इथे संग्रहित करण्यात आले आहेत। त्यांचे कपडे, त्यांचे चष्मा, त्यांच्यानंतर त्यांची काठी, हे सर्व काही इकडे संग्रहित करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी लिहिलेले काही लिटरेचर्स, त्यांची पत्र, ही सर्व या ठिकाणी आहेत। या सर्व गोष्टींची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्णपणे डिटेलमध्ये देईन। त्याचबरोबर काही थोडासा इतिहासाचा भाग तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। त्याचबरोबर मित्रांनो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढं या भूमीसाठी, या देशासाठी, या मायभूमीसाठी केलं आहे तेवढं आजपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने किंवा आजपर्यंत कोणत्याही कार्यकर्त्याने केलेलं नाही आहे। त्याचमुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भरपूर मानतो, भरपूर मानतो। कारण ह्या व्यक्तीमुळे आज आपण देशामध्ये कुठेही वावरू शकतो आणि कुठेही जातीभेद नाही किंवा अस्पृश्यता यांच्यामुळे पूर्णपणे बंद झालेली आहे। त्यामुळे मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हृदयापासून मानतो। तर चला व्हिडिओला सुरू करूया आणि व्हिडिओमध्ये खूप इंटरेस्टिंग माहिती मी तुम्हाला देईन। तर आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह आणि मजेदार असेल। तर चला व्हिडिओला सुरू करूया। मित्रांनो, प्रेरणाभूमीमध्ये जसं आपण एंटर करतो तसं सर्वात प्रथम आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुंदर अशी आवृत्ती अर्थात पुतळा पाहायला भेटतो, ज्यानुसार आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही भारताची राज्यघटना लिहित आहेत हे दर्शवण्यात आलेलं आहे। त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या वस्तूंचा वापर केला होता त्या वस्तू इथे दर्शवण्यात आलेल्या आहेत आणि त्या सर्व वस्तूंची माहिती या फलकावरती दिलेली आहे। उदाहरणासाठी बल्ब, खुर्ची, टेबल या सर्व वस्तूंचा वापर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटना लिहित असताना केला होता। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला खूप सुंदरपणे दाखवण्यात आलेले आहे। म्युझियम मध्ये पुढे जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस केलेले कार्य व इतिहासातल्या काही गोष्टी यांचा उल्लेख हा या फलकाद्वारे करण्यात आलेला आहे। इथे खूप छान पद्धतीने इतिहासाची माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर दलाई लामा 2007 ला आणि भारताचे फॉर्मर प्रेसिडेंट APJ अब्दुल कलाम 20 डिसेंबर 2007 ला ह्या म्युझियमला भेट देऊन गेले हे या फोटोद्वारे दाखवण्यात आलेलं आहे। मित्रांनो, आता आपण म्युझियमच्या मुख्य द्वारात आहोत, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तूंचं प्रदर्शन पाहायला भेटतं। उदाहरणासाठी टेबल आणि ही छत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना रंगून येथे गेले असताना भेट देण्यात आली होती। या छत्रीवरती नैसर्गिक रंगांचा वापर केला असल्यामुळे याचा रंग हा उडालेला आहे, परंतु इथे याला खूप छान पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे। प्रेरणाभूमीमध्ये पुढे जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपल्याला पवित्र असा अस्थिकलश पाहायला भेटतं, ज्यावरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसोबत त्यांच्या दुसऱ्या पत्नी अर्थात डॉक्टर सविता आंबेडकर यांचा फोटो आपल्याला पाहायला भेटतो। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात ज्या वस्तूंचा वापर केला होता, उदाहरणासाठी काटा, चम्मच, टेबल, डब्बा आणि इतर गोष्टींचा सुद्धा इथे संग्रह हा खूप छान पद्धतीने केलेला आहे। त्याचबरोबर म्युझियम मध्ये आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पहिली पत्नी मातोश्री रमाबाई यांच्यासोबतचा देखील फोटो पाहायला भेटतो आणि त्याच्या खाली देखील आपल्याला पवित्र असा अस्थिकलश पाहायला भेटतं। म्युझियम मध्ये या वस्तू या खूप छान पद्धतीने ठेवण्यात आलेल्या आहेत। मित्रांनो, म्युझियम मध्ये पुढे जात असताना आपल्याला पाहायला भेटते एक व्हायोलिन। या व्हायोलिनचा वापर कदाचित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला असावा, यावरून आपल्याला असा अंदाज लागतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील संगीताचा आवड होता। त्याचबरोबर आपल्याला इथे खुर्ची आणि एक आरामाची खुर्ची पाहायला भेटते, जी फार मोठी आहे। त्याचबरोबर त्याच्या शेजारी 3 बॅगा ठेवलेल्या आहेत। त्या बॅगांमधली एक बॅग ही लेदरची आहे। या बॅगांचा वापर जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशी जायचे तेव्हा करायचे। यामध्ये कपडे फार कमी प्रमाणात, परंतु पुस्तकच जास्त मोठ्या प्रमाणात असायची। त्याचबरोबर त्याच्या बाजूला एक कपाट पाहायला भेटतं, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले काही पुस्तकं, त्याच्या शेजारी दैनंदिन जीवनात वापरण्यात आलेले काही कपडे हे ठेवण्यात आलेले आहेत। मित्रांनो, आपल्याला संग्रहालयामध्ये एक पलंग पाहायला भेटतो। या पलंगावरती 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला अखेरचा श्वास घेतला होता। त्याच्या शेजारी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुप्रसिद्ध असा फोटो पाहायला भेटतो। या फोटोमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या सूटचा वापर केला होता त्या सूटचा देखील इथे संग्रह करण्यात आलेला आहे। त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शैक्षणिक जीवनात जेवढी प्राप्ती केलेली आहे, जेवढे सर्टिफिकेट प्राप्त केले आहेत, त्याचा देखील इथे उल्लेख करण्यात आलेला आहे।
मित्रांनो, आता आपण तळमजला पाहिला. या तळमजल्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन जीवनातले वापरलेले काही वस्तू पाहिले. तसंच आता आपण पहिल्या मजल्यावरती जाणार आहोत. पहिल्या मजल्यावरती देखील काही वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर मधल्या पट्टीमध्ये तुम्ही जे पाहत आहात त्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही विचार मांडण्यात आलेले आहेत. तर चला आता आपण पहिल्या मजल्यावरती जाऊया. पहिल्या मजल्यावरती जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटलेलं भारतरत्न पदक हे ठेवण्यात आलेलं आहे. अस्थिकलश ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर काही चांदीचे सिक्के आहेत ज्यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करण्यात आलेला आहे. काही स्टॅम्प पॅड्स आहेत ते तुम्ही या प्रदर्शनामध्ये पाहू शकता. तर चला आता मित्रांनो आपण पहिल्या मजल्यावरती जाऊया. पहिल्या मजल्यावरती जात असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे दैनंदिन जीवनातले डब्बे, इतर गोष्टी देखील पाहायला भेटतात. त्याचबरोबर इतिहासामधले काही गोष्टी आहेत ज्याचे इथे प्रदर्शनामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे. ज्याचे फलकाद्वारे इथे खूप छान पद्धतीने प्रदर्शन करण्यात आलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता. मित्रांनो, या संग्रहालयामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दैनंदिन जीवनात जे वस्तू वापरल्या त्याचा संग्रह तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहतच आहोत. परंतु मी तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांमधले काही सुंदर विचार आपल्या समोर मांडू इच्छितो. ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला नेहमी ठिठकाळून सांगितलं की जर तुम्हाला तुमच्या अधिकाराची जाणीव करून घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्ही शिक्षण करणे हे फार गरजेचं आहे. त्यासाठी त्यांनी समाजाला आग्रह देखील केला. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना व्यक्तिपूजनेचा अतिशय तिरस्कार होता. त्यामुळे त्यांनी अस्पृश्यांना सांगितलं होतं की कधीही तुम्ही मला तुमचा देव मानू नका, त्यापेक्षा तुम्ही मला तुमचा पुढारी माना. पुढारीप्रमाणे मी नेहमी तुमच्या कार्यासाठी कार्यरत असेन. यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रसिद्धीची चाहूल नव्हती, तर समाजाच्या सुधारणेसाठी त्यांनी नेहमी तडजोड केली हे आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, आजकालचे राजकारणी, पक्षवादी आणि त्याचबरोबर पक्षातले कार्यकर्ते हे आजकाल कोणतेही काम केल्यानंतर आपली कामगिरी हे दाखवण्यापासून चुकत नाही. सतत आपल्या भाषणातून ते दाखवून देतात की हे काम आमच्याद्वारे करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहमी आपली कामं केली, परंतु कधीही त्यांनी प्रसिद्धीसाठी हे काम त्यांनी केलेलं आहे दाखवून दिलेलं नाहीये. यावरून आपल्याला साम्य किंवा भेद हे दिसून येतात की किती त्यावेळेसचे समाजसुधारक किंवा त्यावेळेसची जी लोक होती जी या राजकारणामध्ये रुजलेली होती ती कधीही प्रसिद्धीसाठी न करता देशाच्या हितासाठी आणि समाजातल्या लोकांच्या हितासाठी हे नेहमी कार्यरत होती, नेहमी तत्पर होती. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरून आपल्याला दिसून येतं. मित्रांनो, पहिल्या मजल्यावर देखील आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दैनंदिन जीवनात वापरलेल्या वस्तूंचा संग्रह पाहायला भेटतो. उदाहरणासाठी हा शू पॉलिशचा बॉक्स, नेक टाय बॉक्स, काटा चम्मच आणि प्लेटी, डब्बे, चम्मच आणि प्लेटी, वाटी, अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पहिल्या मजल्यावरती देखील वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत. त्या सर्व आपण पाहिल्या. त्याचबरोबर आता संग्रहालय मी तुम्हाला पूर्णपणे दाखवत आहे की कशा प्रकारे वरतून हा संग्रहालय दिसतो. आपण व्हिडिओच्या माध्यमातून हे सर्व पाहत आहात. त्याचबरोबर मित्रांनो, तळमजल्यावरती आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा संगमरवरीचा पुतळा पाहायला भेटतो, जो अतिशय सुंदर आहे, अतिशय हुबेहूब बनवण्यात आलेला आहे. त्याच्या शेजारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक सुप्रसिद्ध असा फोटो पाहायला भेटतो, ज्याला वेगळ्या पद्धतीने इथे मांडण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मित्रांनो, हे संग्रहालय अतिशय खूप सुंदर आहे, खूप सज्जन आहे. शिकण्यासारखं फार काय काय आहे इकडे.
आणि या संग्रहालयामध्ये इतिहास हा खूप छान पद्धतीने मांडण्यात आलेला आहे. आपण देखील या संग्रहालयामध्ये येऊ शकता, शिकू शकता. त्याचबरोबर आपण आपल्या लहान मुलांना देखील घेऊन येऊ शकता, जेणेकरून त्यांना इतिहासाबद्दल माहिती पडेल, इतिहास हे शिकायला भेटेल आणि इतिहासातले काही वस्तू आहेत, जे त्यांना इथे पाहायला भेटतील. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे काही विचार आहेत, जे मी तुम्हाला आता दाखवत आहेत. ते विचारसुद्धा या संग्रहालयामध्ये लावण्यात आलेले आहेत फलकावरती. ते देखील तुम्ही पाहू शकता. तर आय होप मित्रांनो, मी तुम्हाला बरोबर नीट सांगू शकलो असेल. इथे आवाज करायला बिलकुल अलाउड नाही आहे, फोटो शूटला सुद्धा अलाउड नाही, तरीसुद्धा मी कसं बसं तुम्हाला दाखवतो आहे. आय होप तुम्हाला हे आवडत असेल. तर मित्रांनो, मी पहिल्यांदाच कोणत्यातरी म्युझियममध्ये आलो होतो. इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी माझे डोळे उघडले. त्याचबरोबर भरपूर काही शिकायला भेटलं मला या म्युझियममध्ये आल्यावरती आणि इतिहासाबद्दल कुठून नक्की सुरुवात करावं हे मला समजतच नव्हतं. तर इथे टॅबलेट आणि हेडफोन ठेवण्यात आले होते, जे काचेवरती आपण QR कोड बघत आहोत. त्या QR कोडला या टॅबलेटच्या माध्यमातून स्कॅन करून तुम्ही तिकडे ठेवलेल्या वस्तूंची जास्तीत जास्त माहिती घेऊ शकता, अशी सुविधा इकडे उघडण्यात आली होती. आणि पहिल्यांदाच मी कोणत्या म्युझियममध्ये असं काही पाहिलं होतं. यापूर्वी कधीच मी असं काही पाहिलं नव्हतं. कशाप्रकारे इथे तंत्रज्ञानाचा वापर हा चांगल्या पद्धतीने केलेला आहे, हे आपल्याला पाहायला भेटतं. तर मित्रांनो, म्युझियममधून जाता-जाता आपल्याला भरपूर मोठे नामचीन लोकांनी या म्युझियमला, या संग्रहालयाला भेट दिलेली आहे, हे आपल्याला या फलकावरून बघायला भेटतं. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक खूप असा मोठा फोटो पाहायला भेटतो, ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काम केले ते सगळे एकाच फोटोमध्ये आपल्याला दर्शवलेलं आहे, असं पाहायला भेटतं. त्यानंतर ज्या लोकांनी आपल्याला या संग्रहालयामध्ये भेट दिली त्यांचे सुद्धा फोटो पाहायला भेटतात. तर अशा प्रकारे खूप असं सुंदर असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संग्रहालय आहे. त्याचबरोबर इतर देखील समाजसुधारकांचे फोटो इकडे पाहायला भेटतात आपल्याला. संग्रहालयाच्या बाहेर परिसरात पक्ष्यांसाठी छोटे-छोटे डबके किंवा पाणपोई उघडलेले होते, जे की मी आजपर्यंत कोणत्याही संग्रहालयामध्ये पाहिलं नाही. त्याचबरोबर हे संग्रहालय बाहेरून देखील खूप सुंदर होतं. बाहेर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही इतिहाससुद्धा सांगितलेला आहे, जो मी तुम्हाला पुढे दाखवेन. त्याचबरोबर बाहेरचा परिसरसुद्धा एक खूप सुंदर आणि खूप छान आहे. तरी ते बाहेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सत्याग्रह करताना दाखवलेला आहे, जो महाडच्या चौदार तळ्याचा सत्याग्रह आहे. त्याचबरोबर भारताची राज्यघटना ही तयार झाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जेव्हा देतात, तर त्या घटनेला इकडे दर्शवण्यात आलेलं आहे. अतिशय सुरेखपणे दर्शवण्यात आलेलं आहे या घटनेला. त्याचबरोबर अस्पृश्यांना स्वतंत्र मतदानाचा अधिकार मिळावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गांधीजी सोबत संवाद करत आहेत, त्या घटनेला देखील इथे खूप छान पद्धतीने दर्शवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर समाजातील खालच्या स्तरातील लोकांना मंदिरामध्ये प्रवेश नव्हता, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढून त्या ठिकाणी हे चुकीचं चालत आहे यावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आवाज उचलला. त्याचबरोबर पुणे करार यावरती सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मोर्चा काढला होता. त्या घटनेला इथे चांगल्या पद्धतीने दर्शवण्यात आलेलं आहे पुतळ्यांच्या द्वारे, किंवा त्या घटनेला तयार करण्यात आलेलं आहे. आणि त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म हा स्वीकारला, हे खूप छान पद्धतीने इथे दाखवण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारे इथे बाहेर भरपूर छान पद्धतीने इतिहासातल्या काही चांगल्या घटनांना दर्शवण्यात आलेलं आहे.
तर चला मग आता लायब्ररीच्या आतमध्ये जाऊन बघूया. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं संग्रहालय आणि त्यांचं स्मारक मी तुम्हाला दाखवलं. त्याचबरोबर त्यांनी वापरण्यात आलेल्या काही वस्तू ह्या इकडे संग्रहित करण्यात आलेल्या आहेत ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. याच्या जवळच एक वाचनालय होतं, लायब्ररी होती ती तुम्हाला दाखवली आणि त्यासोबत एक छोटंसं गार्डन होतं ते सुद्धा तुम्हाला दाखवलं. हे संग्रहालयाच्या आतल्याच सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्याचबरोबर तुम्हाला मी जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे वस्तू वापरल्या त्या तुम्हाला दाखवल्या. त्या पाहिल्यानंतर त्याचा प्रभाव तुमच्यावरती कसा पडला, तुम्ही या व्हिडिओमार्फत काय शिकलात, त्या सर्व गोष्टी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तुमचं कमेंट हे आवर्जून वाचेल. त्याचबरोबर मी तुमच्यासाठी एक छोटंसं गिफ्ट घेतलेलं आहे, जे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सिग्नेचर केलेलं एक पेन आहे. आणि त्याचबरोबर या संग्रहालयाचे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी सांगणारी एक माहिती एक पुस्तक घेतलेलं आहे. हे पुस्तक आणि हे पेन मी तुम्हाला फ्रीमध्ये बक्षीस म्हणून तुमच्या घरपोच करेन. तर ह्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट करायची आहे, मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा की तुम्हाला काय आवडलं ते. आणि मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा. इंस्टाग्रामवरती फॉलो केल्यानंतर मी तुम्हाला 100% तुम्हाला मी हे बक्षीस म्हणून देईन, जो चांगलं कमेंट करेन या व्हिडिओवरती. तर दॅट्स इट मित्रांनो. आणि त्याचबरोबर तुम्ही तुमच्या लहान मुलांना घेऊन सुद्धा इकडे येऊ शकता. खूप काही शिकण्यासारखं आहे, तुम्ही सुद्धा येऊ शकता इकडे. आणि इकडची जी एन्व्हायरमेंट आहे, क्लीननेस आहे, मेंटेनन्स आहे, अतिशय सुरेख ठेवलेली आहे, खूप छान ठेवलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा या ठिकाणी. मी तुम्हाला आवर्जून म्हणेन तुम्ही सुद्धा या. कमेंट करा मला या व्हिडिओमध्ये काय आवडलं ते. आणि मी भेटतो तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम, भारत माता की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जय. आणि हां, जाता जाता एक गोष्ट बोलायची राहून गेली. जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर प्लीज 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 मला माफ करा. दॅट्स इट.